आता काय त्यांना शेवटी आरोप प्रत्यारोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही पर्याय राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या राजकीय परिस्थिती बाबतीत विश्लेषण जर केलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, कोणी लढायला तयार नाही. आणि म्हणून हे जे सगळे काही वाक्यरचना मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला टीव्हीवर पाहायला मिळते, ही सगळी आउट ऑफ फ्रस्ट्रेशन आहे. जेव्हा एखादा माणूस फ्रस्ट्रेट होतो, मानसिक संतुलन बिघडतं, तेव्हा अशा गोष्टी बाहेर पडत राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोपाला जनता विचारात घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकात राहिलीत ते किती, एका महिन्यात तर स्पष्ट होईल की जनतेने स्वीकारलाय का नाकारलाय. त्यामुळे एक महिनाभर थांबावं ना, एक महिन्यानंतर कळत. अरे कमाल झाली, मान सांगायचं एन्जॉय सुद्धा करायचं का नाही. ते एक त्याला म्हणतो डान्स स्टेप फेमस झाला होता म्हणून ते काय. आता उद्या तुम्ही मला सांगा कोणतं गाणं, मी गाणं बदलून घेतो. असं काही कोणाला इशारा नाहीये. जनतेचं प्रेम आहे. कार्यकर्ते म्हणतात ते गाणं वाजवा, ते गाणं वाजवल्यावर मुळात अमिताभ बच्चन हे माझे आवडते कलाकार आहेत आणि मला तो मूळ आवडतो. लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे तो पिक्चर आणि माझं आवडतं पिक्चर आहे. ते गाणं फार आवडतं म्हणून त्याच्यात आज होतो. याचा अर्थ काही कोणाला इशारा मला द्यायचा नाही. बाबा मी फार सामान्य माणूस आहे, मी काही डॉन वॉन नाही. जे डॉन असतील त्यांना ते गाणं सूट होईल, पण हा काय याच्याशी लिंकअप करायचं काही कारण. तर त्यावर माननीय फडणवीस साहेबांनी अगोदर स्पष्टीकरण दिलेलं आहे की जिथं जिथं ज्या राज्यांमध्ये युती नाहीये किंवा मित्र पक्षांबरोबर युती नाहीये तिथं फक्त भारतीय जनता पार्टीच उमेदवार देणार आहे. तिथे त्यांनी उमेदवारी जाहीर केल्या. पण ज्या ज्या राज्यांमध्ये अलायन्सेस आहेत, महाराष्ट्रामध्ये अलायन्स 3 पक्षाचा अलायन्स आहे किंवा इतर काही राज्य असतील जिथं अलायन्स आहे, त्या अलायन्सेसच्या राज्यांमध्ये मित्र पक्षाशी बोलल्याशिवाय आणि खरं किती जागा भाजपच्या वाट्याला येतात आणि मग ती यादी जाहीर होणार होत्या. त्यामुळे महाराष्ट्र मागं ठेवण्यात आलंय. पण मला असं वाटतं की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याद्या येतील. काही कशाला करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.